हरे कृष्णा. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येऊन आनंद होतोय. मागच्या आठवड्यात एक थोडासा खंड पडला होता, त्याबद्दल क्षमस्व. तर आपण आज सुरुवात करूया प्रार्थनेने. आपण एकत्र प्रार्थना करू शकता. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जना शलाकय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. हरे कृष्णा. तुम्ही सगळ्यांनी या गीता सुबोधिनी कार्यक्रमात भाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भगवद्गीतेचा हा जो अभ्यासक्रम आहे, आज आपण पुढे सुरुवात करूया. माझी प्रार्थना आहे, जे कोणी बोलत नसतील, विजय कुमार प्रभू, तुम्ही कृपया तुमचं म्यूट वर ठेवू शकता. थोडासा बॅकग्राऊंड नॉइज आहे. विजय कुमार पोद्दार प्रभू. येस, थँक्यू प्रभूजी. आणि जेव्हा तुम्ही बोलायचं असेल किंवा एखादा प्रश्न असेल तेव्हा नक्कीच अनम्यूट करा. पण इतर वेळी जर म्यूट केलं तर म्हणजे थोडासा बॅकग्राऊंड नॉइज कमी होऊ शकेल. तर गेल्या खास करून 2 सत्रामध्ये आपण भगवद्गीतेच्या या पहिल्या अध्यायापासून सुरुवात केली होती, प्रारंभ केला. आणि त्याचं नाव काय? हरे कृष्ण बोलतात. हरे राम 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 हरे. थँक्यू. पहिल्या अध्यायाचं नाव हे अर्जुन विषाद योग, म्हणजेच युद्धभूमीवरील निरीक्षण. बरोबर ना? कुरुक्षेत्रावर युद्धस्थळावर जे सैन्याचं निरीक्षण चालू आहे, कोणाकरवी? अर्जुना करवी. आणि कोण सांगताय? संजय हे धृतराष्ट्रांना सांगतायत. तर खास करून आपण पहिल्या सत्रामध्ये जे श्लोक क्रमांक 1 ते 13 म्हणजे युद्धाची तयारी, याच्याबद्दल आपण सुंदरी देवींकडनं खूप सुंदररित्या आपण त्याचं विवेचन ऐकलं, पहिल्या 13 श्लोकांचं. आणि त्याच्यात मुख्यत्वे करून धृतराष्ट्राचा जो लोभीपणा आहे आपल्या सिंहासनावरती, बरोबर ना? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव, असं जेव्हा धृतराष्ट्र विचारतात, संजय सुद्धा उमगून जातात की हे जे धृतराष्ट्र आहेत हे कशा प्रकारे एका भीतीने ग्रासलेले आहेत की आता जेव्हा वेळ आलेली आहे की माझ्या मुलाचं मामका पांडवाश्चैव, म्हणजे माझे जे कौरव आहेत त्यांच्या दृष्टीने ही भली मोठी सेना, विशाल सेना, आणि त्याच्या समोर छोटीशी अर्ध्याहून किंचित जास्त म्हणजे 7 अक्षोहिणी वर्सेस 11 अक्षोहिणी. तर एका अर्थी बाह्य रूपाने पांडवांचा पराभव निश्चितच आहे असं धृतराष्ट्र मानतोय. आणि तरीही कुरुक्षेत्रावर मात्र जेव्हा ही 2 मंडळी एकमेकांसमोर येतात तेव्हा मात्र थोडीशी मनात धास्ती आहे धृतराष्ट्रा मनात. का? तर धर्मक्षेत्र जे कुरुक्षेत्र जे आहे, धर्मक्षेत्र जे आहे, त्याच्या प्रभावाने कदाचित हे पांडव माघार तर घेणार नाहीत ना, किंवा दुर्योधनाच्या मनात काही दुसरे विचार तर नाहीत ना युद्ध सोडून द्यायचं, जेणेकरून माझं सिंहासन जे आहे ते डळमळीत तर होणार नाही ना. अशा विचाराने ग्रस्त हा धृतराष्ट्र संजयाकडे चौकशी करतोय की नेमकं काय चाललंय बुवा या युद्धभूमीवर. आणि आपण बघतो की एका अर्थी पांडव जे होते 14 वर्ष वनवासात होते आणि 1 वर्ष अज्ञातवास. म्हणायला गेलं तर कधी एका झाडाखाली, कधी दुसऱ्या झाडाखाली, कधी झोपडीमध्ये, मिळेल तशी मिळेल त्या जागेत राहणे, भिक्षा मागून जे अन्न मिळालंय त्या भिक्षेवर जगणे. तर वरकरणी बघता अतिशय हलाखीचे दिवस त्यांच्या नशिबी आले, राजपुत्र असून सुद्धा. पण तरीही भगवान श्रीकृष्णांना त्यांनी आपल्या जीवनाच्या मध्य ठेवल्यामुळे त्यांचं जीवन एकमेकांच्या सहवासामध्ये अतिशय सुखकर, आपण महाभारतामध्ये विश्लेषण ऐकतो,
अतिशय सुखकरपणे त्यांनी 14 वर्ष आणि नंतरचा 1 वर्षाचा अज्ञातवास. एवढंच नव्हे, पांडवांच्या नशिबी पुन्हा राज्यच फक्त नसून द्रौपदी सारखी एक म्हणजे इतकी सुंदर पत्नी आणि भगवंतांची सुंदर भक्त त्यांच्या नशिबी सुद्धा मिळाली. तर आणि विराट राजाचा सहवास मिळाला, त्यांचा सहभाग मिळाला. तर अशा बऱ्याच सुंदर गोष्टी पांडवांच्या जीवनात झाल्या आणि ते अतिशय सुखाने त्यांची जी 14 वर्ष कशी गेली त्यांनाही लक्षात आलं नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र धृतराष्ट्र, कौरव म्हणा आणि त्यांचे सगळे सहकारी एका प्रकारे महालामध्ये राहतायत. हस्तिनापूरच्या ऐशोआरामी जीवनाचा आनंद उपभोगायच्या इच्छेने आपापल्या मोठमोठ्या महालामध्ये राहतायत, पण एक रात्र सुद्धा ते सुखाने झोपू शकले नाहीत. का? कारण नेहमी धास्ती. पांडव पुन्हा आले तर, त्यांचा अज्ञातवास मोडला नाही तर, त्यांनी आपल्यावर हल्ला केला तर. तर अशा प्रकारे आपण बघतो की भौतिक जगातली कितीही साधनं आपल्याकडे असतील, ऐशोआराम असतील, ऐश्वर्य असतील, प्रॉपर्टी, बंगला, गाडी, शैक्षणिक पात्रता, या सगळ्या गोष्टी आपल्याला मनाची शांतता देतीलच अशी हमी देऊ शकत नाही. आणि विरोधाभासाने दुसरीकडे बघितलं तर मात्र भगवान श्रीकृष्णावर निगडित आणि त्यांच्या आदेशानुसार मात्र आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा मात्र अतिशय शांत आणि सुखकर जीवन याच जगामध्ये आपण जगू शकतो. हे आपण या पहिल्या सेक्शन मधनं शिकू शकतो. चैतन्य चरितामृत मध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत. म्हणजे ज्यांना ह्या कामना आहेत, कोणाला मुक्ती मिळवायची कामना आहे, कोणाला भुक्ती म्हणजे भोगायची, भोग ऐश्वर्य प्राप्त करायची जी इच्छा आहे, ते नेहमी कसे असतात? अशांत. कृष्ण भक्त निष्काम सतएव अतएव शांत. जे निष्काम कर्मयोगी फक्त भगवंतांच्या भक्तीसाठी कर्तव्य बुद्धी म्हणून आपली कर्म करत आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगतात, ते मात्र अतिशय सुखकर, समाधानी आणि शांत असतात. तर हे वैदिक शास्त्रामध्ये पुन्हा पुन्हा सांगितलंय आणि ह्याचाच प्रत्यय आपल्याला या पहिल्या 13 श्लोकांमध्ये येतो. आणि त्याच्यानंतरच्या सत्रामध्ये, खास करून मागच्या सत्रामध्ये, श्रीमान मधुकर कृष्ण प्रभूंनी अतिशय सुंदररित्या, जरी वरकरणी कौरवांची संख्या जवळपास दुप्पट म्हणता येईल, म्हणजे अगदी दुप्पट नव्हे, 7 वर्सेस 11, आणि एकापेक्षा एक महापराक्रमी योद्धे त्यांच्या बाजूला आहेत. कोण आहेत? भीष्मदेव. ते भीष्म ज्यांनी एक हाती परशुरामाचा सुद्धा त्यांना पराजय करता आला. परशुराम कोण आहेत? भगवान विष्णू स्वयं येऊन या भूमितलावर 21 वेळा ज्यांनी क्षत्रियांचा, सगळ्या क्षत्रिय राजांचा संहार केला, तशा महापराक्रमी परशुरामांना सुद्धा भीष्मावर विजय मिळवता येत आलेला नाही. ज्यांना स्वतः महादेव यांनी, शिवजींनी स्वतः कृपा आशीर्वाद दिलेले आहेत खुश होऊन त्यांच्या युद्धकलेवर. तर असे महापराक्रमी भीष्म, पांडवांना ज्यांना बाळकडू पाजलं युद्ध कलेचं, ते गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, शल्य, असे एकापेक्षा कर्ण, असे एकापेक्षा एक महापराक्रमी योद्धे ज्यांच्या बाजूला आहेत, ते असून सुद्धा संजय हे धृतराष्ट्राला सांगतायत की बाबा रे माझ्या राजा, ज्या प्रकारे युद्धभूमीवरचं जे चित्र दिसतंय, ज्या प्रकारे शंखांचा नाद होतोय, त्या प्रकारे हे दिसून येतंय की विजय हा पांडवांच्याच बाजूने होणार आहे. सांगत नाही, म्हणत नाही, पण ज्या दृष्टीने तो एक एक श्लोक सांगतोय, पंचजन्य ऋषिकेश देवदत्त धनंजय, अशा प्रकारे जेव्हा एकानंतर एक श्लोक सांगतायत संजय, इनडायरेक्टली ते हेच इंडिकेट करतायत की हे धृतराष्ट्र, कितीही जरी तुम्ही कामना केल्या तरी पांडवांचा विजय निश्चित आहे. आणि तेथे मधुकर कृष्ण प्रभूंनी अतिशय सुंदररित्या त्याचं विवरण आपण मागच्या सत्रात बघितलं होतं. 6 चिन्ह आपण ऐकली. कुठली होती ती? पहिलं म्हणजे भीष्मदेवांनी इनडायरेक्टली पांडवांच्याच विजयाचं भाकीत केलं होतं की बाबा दुर्योधना, तू म्हणतोयस तर मी शंख वाजवून टाकतो, पण हे लक्षात घे की विजय पलीकडच्या बाजूने आहे. त्याच्यानंतर भीष्माचं भाकीत, मग रथ जो स्वयं अग्निदेवांनी अर्जुनाला दिलेला आहे, घोडे, चित्ररथ गंधर्वांनी दिलेले घोडे, एकापेक्षा एक महापराक्रमी घोडे, आणि ज्या भगवान विष्णू किंवा भगवान श्रीरामांच्या रावणावरील विजयासाठी जे कारणीभूत झाले
असे महान सेवक हनुमानजी स्वयं स्व इच्छेने या अर्जुनाच्या दिव्य रथावर स्वतः आरूढ आहेत आणि हुंकार करतायत. तर अशा प्रकारे एकापेक्षा एक म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा स्वतःचा आशीर्वाद सुद्धा हा अर्जुनाच्या बाजूनेच आहे. आणि जिथे कृष्ण असतात तेव्हा लक्ष्मी देवी किंवा भाग्यलक्ष्मी ज्यांना म्हणतात ते सुद्धा साहजिकच कृष्ण ज्या बाजूने आहेत त्याच बाजूने असणार. तर अशा प्रकारे एकानंतर एक ह्या मागच्या 6 श्लोकामध्ये म्हणजे श्लोक क्रमांक 14 ते 20 यामध्ये आपण ही विजयाची चिन्ह, शुभ चिन्ह आपण बघितली. आणि यातून पुन्हा पुन्हा एकच जो मेसेज आहे तो अधोरेखित होत आहे, ते म्हणजे पहिला म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय, म्हणजे जिथे धर्म तिथे भगवान श्रीकृष्ण म्हणजे धर्माच्या बाजूने भगवंत नेहमी असतात. हा पहिला धडा. आणि दुसरा धडा मात्र जेव्हा आपण भगवंतांच्या शरणी जातो तेव्हा आपण संपूर्णपणे निश्चित असतो. तर अशा प्रकारे प्रभुपादजी सुद्धा इकडे सांगतायत 19व्या श्लोकामध्ये की हा अशा प्रकारचा विविध शंख निनाद, म्हणजे तुमच्याकडे ही भगवद्गीता जशी आहे तशी असेल तर नक्कीच तुम्ही उघडून स्टडी करू शकता. पृष्ठ क्रमांक 38 आहे मराठी भगवद्गीतेमध्ये. तर प्रभुपादजी इकडे सांगतायत तात्पर्यामध्ये 19व्या श्लोकांच्या की पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली असं इथे सांगितलेलं आहे. सघोषो धात राष्ट्रानाम हृदयानी वदारयन, म्हणजे काय झालं, हृदय जे आहे जसा पंचजन्य ऋषिकेश देवदत्त असं पांडवांच्या दिशेने पांडवांच्या बाजूने जसा जसा शंखनाद व्हायला लागला तसे हृदय जे आहे कौरवांच्या दिशेने जे कौरवांच्या बाजूने जे योद्धे होते त्यांची हृदय विदीर्ण व्हायला लागली. तर प्रभुपादजी इकडे पॉइंट आउट करतायत की असा उल्लेख कौरव जेव्हा शंख वाजवतात तेव्हा दिलेला नाहीये, फक्त पांडवांच्या बाजूने जेव्हा शंखनाद झाला तेव्हाच हे श्लोक जेव्हा संजय सांगतात अशा प्रकारे अवलोकन केलेलं आहे. म्हणजेच काय, जो भगवंतांचा आश्रय घेतो त्याचा विजय निश्चित आहे आणि जो भगवंतांच्या इच्छेविरुद्ध जातो त्याचा पराभव निश्चितच आहे. तर अशा प्रकारे 14 ते 20 श्लोकामध्ये आपण हा सुंदर म्हणजे मेसेज आपण बघितला. आणि येथून आज आपण पुढची चर्चा प्रारंभ करूया. तर आज आपण तिसऱ्या म्हणजे जे पहिला अध्याय जो आहे त्याला साधारण जर 4 भागामध्ये निवडलं तर पहिला भाग जो आहे कुठला 1 ते 13 क्रमांकाचे श्लोक, ज्याच्यात भगवंतांनी म्हणजे अर्जुनाची युद्धाची तयारी किंवा त्याचं जे निरीक्षण आहे संजयाकरवी त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलेलं, तर ते आपण बघितलं. दुसऱ्या भागामध्ये मात्र विजयाची शुभचिन्ह म्हणजे जिथे कृष्ण तिथे विजय, तर ह्याचा उल्लेख आपण बघितला. आता तिसऱ्या भागामध्ये श्लोक क्रमांक 21 ते 28 या श्लोकामध्ये मात्र आपण भगवंतांचं एक वेगळं रूप बघणार आहोत. ते म्हणजे भक्तवत्सल कृष्ण. कशा प्रकारे भगवंत, ज्या प्रकारे भगवंतांचा सेवक किंवा भक्त अर्जुन म्हणा हनुमानजी म्हणा अतिशय उत्सुक असतात भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या इच्छेप्रमाणे वागून त्यांना हव्या त्या प्रकारे त्यांना प्रसन्न करण्यासाठी जसे सेवक उत्सुक असतात, किंबहुना त्यापेक्षा अधिक पटीने शतपटीने भगवान कसे स्वतः भक्ताच्या रक्षणासाठी अतिशय तत्पर असतात ह्याची प्रचिती आपण या श्लोकांमध्ये घेणार आहोत. तर मला वाटतं आपण सगळे तयार असाल तर तुम्ही पुस्तक उघडून माझ्या बरोबर सुद्धा वाचू शकता. हे श्लोक अतिशय सुंदर आहेत. एक एक भगवद्गीतेचा शब्द, एक श्लोकाचा एक शब्द जरी आपण व्यवस्थितप्रमाणे त्याचा अभ्यास केला तरी आपल्याला संपूर्णपणे हे जे आध्यात्मिक त्याची शक्ती आहे आपल्यामध्ये अंतर्भूत होऊ शकते. तर गीतेमध्ये सर्वप्रथम पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन आता बोलणार आहेत, म्हणजे संजय सांगतायत ऑफकोर्स. अर्जुन उवाच सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत यावदेता निरीक्षेहम युद्धु कामान अवस्थितान कैमर्या सह योद्धव्य अस्मिन रण समुद्यमे. तर इकडे अतिशय एक सुंदर शब्द आलेला आहे पहिल्याच वाक्यामध्ये जेव्हा अर्जुन सांगतात
हे अच्युता, अर्जुन म्हणतायत, अर्जुन उवाच, हे भगवान श्रीकृष्ण, कृष्ण म्हणत नाहीत, काय म्हणतायत, अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल. म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेले म्हणजे कोण, दोन्ही बाजूच्या पार्टी आणि खास करून कौरव, आणि ज्यांच्या बरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करायचा आहे, त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. तर इकडे प्रभुपादजी सांगतायत की भगवान स्वयं परमात्माच्या रूपाने अर्जुनाला प्रेरित करतायत की बाबा रे, युद्ध सुरवायच्या, तसं तर काही कारण नसावंच, कारण आता युद्ध सुरुवात होणार आहे, शंख म्हणजे त्यांनी शंखनाद झालेला आहे आणि आता बाण सोडायचा आहे, त्यावेळेला काय कारण असेल की बाबा सगळं सोडून समोर कोण आहे बघायची इच्छा असणं. तर जसं ऋषिकेश या शब्दाची संज्ञा आपण बघितली मागच्या वेळेला, आपल्या सगळ्या इंद्रियांचे म्हणजे जड इंद्रिय जी आहेत, 5 जड इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय म्हणा, ही 5 पंचभूतांनी बनलेली म्हणजे अर्थ, वॉटर, फायर, इथर आणि एअर, आणि त्याच्याहून आत मन, बुद्धी आणि अहंकार ही सूक्ष्म इंद्रिय, या सगळ्यांचे स्वामी कोण, भगवान श्रीकृष्ण, ऋषिकेश. तर ते प्रेरित करतात एखाद्या जीवात्म्याला की कुठली इच्छा आपण इच्छा प्रदर्शित करतोय ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सँक्शन करतात. तर अशा प्रकारे अर्जुनाला अशी इच्छा होतोय. आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे, युद्धाच्या सुरुवातीलाच अर्जुन जे आहेत एक प्रकारे कुतूहल म्हणा, जिज्ञासा म्हणा किंवा करुणा म्हणा, आता समोरच्या दिशेला कोण बरं उभे आहेत, माझे गुरु आहेत का, माझे बंधू आहेत का, माझे मित्र आहेत का, तर हे आप्त आहेत का, हे ह्या सगळ्यांना बघायची त्यांची इच्छा प्रबळ होते. आणि ते कोणाला सांगतायत, वरकरणी बघता ड्रायव्हरला सांगतायत. ड्रायव्हर म्हणजे त्या काळी सारथी. तर बघा इकडे भगवान श्रीकृष्ण स्वयं जे संपूर्ण ब्रह्मांडांचे स्वामी आहेत, ते काय भाग घेत आहेत, कोणाचा भाग घेत आहेत, एखाद्या क्षुल्लक सारथ्याचा रोल फॉलो करतायत. पार्थ सारथी ज्यांना म्हटलं जातं. म्हणजे आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये ड्रायव्हर असं जेव्हा आपण म्हणतो, साधारणपणे म्हणजे कुठलंही प्रोफेशन वाईट नाही, पण एक गैरसमज म्हणा किंवा रुढार्थाने म्हणा, ड्रायव्हर म्हणजे कोणीतरी क्षुल्लक, आणि ड्रायव्हरच्या मागे जो बसणारा आहे, शेठजी आहेत, ते मात्र महान, अशी एक धारणा आपल्यासमोर असते. तर त्या धारणेने बघितलं तर आपण कल्पना करून अचंबित होण्याशिवाय राहू शकत नाही की भगवंतांनी एका सारथ्याचा रोल कसा बरं घ्यावा. हे अतिशय आश्चर्यकारक आहे. एक प्रकारे आश्चर्य आहे, एक प्रकारे नाही सुद्धा, कारण भगवंतांच्या 6 ऐश्वर्यामधलं एक ऐश्वर्य म्हणजे बल म्हणा, धन म्हणा, त्यांचं भाग्य म्हणा, त्यांचे प्रसिद्धी म्हणा, या सगळ्यामध्ये भगवान अत्युच्च असले तरी त्याचबरोबर जेव्हा रिनाउन्सिएशन म्हणजे अलिप्त राहण्याची सगळी धनसंपत्ती असून सुद्धा एखादा व्यक्ती जेव्हा संपूर्णपणे निष्काम असतो, अलिप्त असतो, तेव्हा त्याला खरोखर महान असं म्हणू शकतो. तर त्याच ऐश्वर्याचं इकडे भगवान प्रदर्शन करतायत की सगळ्या ब्रह्मांडांचे स्वामी असून सुद्धा त्यांनी आपल्या मित्रासाठी, सखासाठी एका सारथ्याची भूमिका घेतलेली आहे. तर प्रभुपादजी या श्लोकामध्ये एका शब्दावर खूप भर देत आहेत. जर तुम्ही तात्पर्य बघितलं तर प्रभुपादजी इकडे लिहितायत, श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी त्यांच्या अहैतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करत होते. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत आणि म्हणून त्यांना अच्युत म्हटलेलं गेलेलं आहे. अच्युत म्हणजे, च्युत म्हणजे ज्याला हरवू शकतो, अच्युत म्हणजे कधीच हरवू शकत नाही. दुसऱ्या अर्थाने भगवंतावर जे संपूर्णपणे निर्भर आहेत त्यांची रक्षा करायला भगवंत कधीच चुकत नाहीत, चुकूनही चुकत नाहीत, स्वप्नामध्येही नाहीत. तर अशी अनेक उदाहरणं आपण शास्त्रामध्ये बघतो. गेल्याच सत्रात मधुकर कृष्ण प्रभूंनी सुंदर प्रसंग आपल्याला सांगितला होता. कुठला? जेव्हा वनवासामध्ये असताना दुर्वास मुनी म्हणजे वरकरणी दुर्योधन अतिशय नम्रपणे सेवा करतोय, आलेल्या साधूंची घरी आदर सत्कार करतोय, त्यांना नाऊ माकू घालतोय, त्यांचे पाय काय दाबतोय, त्यांना जेवू काय घालतोय. वरकरणी बघता वा 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 वा, किती सुंदर सेवा करतोय एखादा साधू महाराजांची.
पण त्याचा हेतू काय होता? दुर्वास मुनींनी जाऊन अशा वेळेला जावं जेव्हा द्रौपदीने सगळं अन्न, तिचं जे अक्षय पात्र आहे त्यातून अन्न घेतलेलं असेल, तेव्हा मात्र एक दाणा सुद्धा येणार नाही. आणि हे ओळखून दुर्योधनाने की दुर्वास मुनी कसे एकापेक्षा एक भयंकर शाप देतील, अशा एका दुष्ट इच्छेने कुटीलपणे त्यांनी दुर्वास मुनींची सेवा करून त्यांना पाचारण केलं इकडे वनवासामध्ये. आणि तेव्हा मात्र भगवान श्रीकृष्णांनी जे एक कण खाल्ल्यामुळे सगळी सृष्टी ज्यांच्यावर निर्भर आहे ते सगळे तृप्त होतात. आणि दुर्वास मुनी आणि त्यांचे 60,000 शिष्य अतिशय समाधानी तृप्त झाल्यावर भीमाला जेव्हा गदा घेऊन येताना बघतात तेव्हा मात्र तिकडनं पळ करतात. भगवान श्रीकृष्ण भगवान की जय. तर अशा प्रकारे एकापेक्षा एक प्रसंग आपण महाभारत म्हणा, भागवत पुराण म्हणा, वेदामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो. महाभारतात सुद्धा द्रौपदीचं चिरहरण, म्हणजे जेव्हा द्रौपदीने बघितलं की राजा माझी रक्षा करू शकत नाही, माझे आप्त करू शकत नाही, माझे गुरु करू शकत नाही, भीष्मदेव सुद्धा मूग गिळून गप्प बसलेत. एवढंच काय, माझे स्वतःचे पती सुद्धा माझी रक्षा करायला असमर्थ आहेत आणि मी स्वतः कुठपर्यंत माझ्या शीलाची रक्षा करू. तेव्हा जेव्हा द्रौपदीने सगळ्या आशा सोडल्यावर तिने विचार केला, आता माझ्यासाठी फक्त एकमेव जे शेल्टर आहे ते मात्र भगवान श्रीकृष्ण. आणि दोन्ही हात वर करून तिने जेव्हा भगवंतांचा धावा केला तेव्हा एक क्षणाचा सुद्धा विलंब न करता भगवान श्रीकृष्ण, ज्याला अनलिमिटेड साडी ज्याला म्हणता येईल, जेणेकरून तो दुःशासन खेचून खेचून थकला पण साडी संपली नाही, तर अशा अद्भुत प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्ण नक्कीच आपल्या भक्तांच्या मदतीला येतात. तर आज आपण अशाच एका प्रसंगाची थोडक्यात चर्चा करणार आहोत. कदाचित तुम्ही सगळ्यांनी हा प्रसंग ऐकला सुद्धा असेल. महाभारतामधली अतिशय सुंदर कथा आहे. तर ही कथा आणि ह्या आत्ताच्या श्लोकांशी निगडीत सुद्धा आहे. जसं 25व्या श्लोकामध्ये पुढे म्हटलं जातं, भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेशाच्या महिक्षिताम. म्हणजे भीष्म द्रोण ह्याच्यापेक्षा एकापेक्षा एक महापराक्रमी योद्धे ज्यांच्या बाजूला आहेत, त्यांचं इकडे त्यांना भगवंत सांगतायत अर्जुनाला, बघा कुरुवंशीयांकडे बघा. तर असे हे भीष्मदेव, जसं मी म्हटलं आधी, भीष्मदेव हे एक साधारण योद्धा नव्हते. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे बघा, कौरवांच्या दृष्टीने पहिल्या दिवशी जर तुम्ही महाभारताची कथा वाचली असेल, ऐकली असेल, तर कौरवांचे सेनापती कोण होते? अर्थातच भीष्मदेव. कारण त्यांच्यासारखा महापराक्रमी योद्धा अख्ख्या कौरव सेनेमध्ये शोधून सापडणार नाही. आणि त्याच वेळेला पांडवांच्या दिशेने, पांडवांच्या बाजूने कोण सेनापती होते, कोणी सांगू शकेल? अर्जुन, युधिष्ठिर, भीम, कोणीच नाही. तर ते होते धृष्टद्युम्न. बरोबर ना? द्रुपदाचे पुत्र धृष्टद्युम्न, द्रौपदीचे बंधुराज. पण आश्चर्याची गोष्ट अशी, जेव्हा आपण हे आधीचे श्लोक ऐकतो, खास करून 14, 20 वगैरे 14 ते 20 श्लोकामध्ये सगळी वर्णनं दिलेली आहेत. पंचजन्य, ऋषिकेशव, भगवंतांनी कुठला शंख वाजवला, अर्जुनाने कुठला वाजवला, भीमाने कुठला वाजवला, हे सगळ्यांचे उल्लेख दिलेले आहेत. धृष्टद्युम्नाने कुठला शंख वाजवला असं कुठे लिहिलेलं आहे का? कुठेच दिलेलं नाही. हा एक ओझरता उल्लेख 19व्या का 20व्या श्लोकामध्ये येतो की धृष्टद्युम्न सुद्धा एक योद्धामधले एक होऊन गेले. म्हणजेच काय, ह्यातून अजून एक गोष्ट अधोरेखित होते की पांडवांच्या दृष्टीने कोणीही सेनापती असला, पण त्यांच्या मनामध्ये, हृदयामध्ये कोण वास करत होतो? भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, जे त्यांचे प्रमुख सखा होते. म्हणजेच पांडवांची सगळी भिस्त जी आहे ती भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या आश्रयाला गेलेला अर्जुन यांच्यावरच होती. तर मूळ विषयाकडे परत येता, इकडे भीष्मदेव, त्यांची चर्चा आपण इकडे करत होतो. तर भीष्मदेव हे सगळ्यात महापराक्रमी, आणि ठरवलं तर एक हाती समोरच्या सेनेचा पराभव करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती आणि तशी त्यांचा आत्मविश्वास पण होता. पण युद्धाला जशी सुरुवात होते तसं त्यांच्या युद्धकलेकडे बघून दुर्योधनाकडे मात्र हृदयामध्ये त्याला संशय निर्माण होतो. आणि मला वाटतं, एक्झॅक्टली मला माहित नाही, वाचावं लागेल, 4थ्या का 5व्या दिवशी संध्याकाळी दुर्योधन भीष्मदेवांकडे येतो आणि एका क्षत्रियाला चुचकारणं म्हणजे काय,
त्याच्या अभिमानावर पाय ठेवणं, म्हणजे काय म्हणतात त्याला, दुखत्या नसेवर बोट ठेवणं म्हणतात ना मराठीत, तसं तसं दुर्योधन जो आहे, जो कुटील असतो, चाणाक्ष असतो, तो विचार करतो की जर हे असंच चालू राहिलं, म्हणजे भीष्मदेव जे आहेत एखाद्या लुटूपुटूतल्या लढाईप्रमाणे बाण काय मारतायत, ते अर्जुनाला लागतच नाहीत, युधिष्ठिराला लागतच नाहीत, बाकीचे योद्धे मरतायत, पण पांडवांपैकी कोणी जखमी सुद्धा झालेलं नाही, तर असं हे जर युद्ध चालू राहिलं तर आपला पराभव निश्चितच आहे. म्हणून भीष्मदेवांना म्हणतात ना चावी फिरवण्यासाठी दुर्योधन त्यांच्या तंबूमध्ये येतो आणि म्हणतो, हे भीष्मदेव, तुम्ही आमचे सेनापती आहात, कदाचित तुम्हाला विसर पडलेला आहे असं मला वाटायला लागलंय, कारण तुमच्या पराक्रमापुढे पांडवांचा म्हणजे पांडवांपैकी एखाद्याचा मृत्यू होणं तर दूर, कोणी जखमी सुद्धा झालेलं नाही, तर हीच का तुमची, हे ते शास्त्र तेज म्हणतात, ज्यांना म्हणतात की परशुरामाला तुम्ही पराभूत केलं, भगवान शिवजींना तुम्ही पराभूत केलं, तेच का हे भीष्म, असा मला संशय यायला लागलेला आहे. तेव्हा मात्र भीष्मदेव एक जो काय म्हणतात त्याला, क्षत्रिय जो असतो, त्याला अपमान जो आहे तो मृत्यूपेक्षाही भयंकर असतो. तर असा अपमान इनडायरेक्टली जेव्हा दुर्योधन करतात, तेव्हा भीष्मदेव काय करतात, अचानक आपल्या भातातले 5 बाण काढतात आणि दोन्ही हात वर करून गर्जना करतात. आता भीष्मदेवांची गर्जना ही सर्वसाधारण नाही. याच भीष्मदेवांनी लहानपणी, तरुणपणी, जेव्हा सगळी इंद्रिय त्यांची सक्षम आणि सुदृढ होती, तेव्हा आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा त्यांनी शपथ घेतली होती. तेव्हा देवी देवतांनी येऊन त्यांच्यावर फुलं टाकली होती. का? कारण त्यांना माहिती होतं, हा जो व्यक्ती आहे, एकदा कुठली गर्जना करतो, एकदा कुठली शपथ घेतो, प्राण जाय पर वचन न जाय, एकदा वचन दिलं की हा मागे सुद्धा बघणार नाही. तर अशा भीष्मदेवांनी हे भातातले 5 बाण काढून त्यांनी गर्जना केली. काय गर्जना केली? हे दुर्योधना, उद्या तू बघशीलच, संध्या व्हायच्या आधी हे 5 बाण 5 पांडवांच्या हृदयाच्या आरपार गेलेले असतील, ह्याच्याबद्दल तू काहीही संशय ठेवू नकोस. एकतर पांडव असतील हे 5 बाणांनी मेलेले, किंवा मी असेल. तर हे जेव्हा गर्जना ऐकतात सगळे, तेव्हा म्हणतात ना लड्डू फुटते है, तसं दुर्योधन मात्र ते 5 बाण लगेच आपल्या तावडीत घेतो आणि त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. जणू काही स्वर्गाची प्राप्ती झाल्यासारखं तो नमस्कार करतो आणि ते 5 बाण पुन्हा भीष्मदेवानी सेकंड थॉट होण्यापेक्षा त्याच्या आधीच 5 बाण घेऊन आपल्या तंबूकडे पळ ठोकतो. आणि त्या दिवशी दुर्योधन जो आहे, आपले ते 5 बाण छातीशी कवटाळून अगदी सुखाची निद्रा, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे कदाचित गेल्या 14-15 वर्षात पहिल्यांदा त्याला झोप लागली असेल दुर्योधनाला, कारण त्या गोड सपनामध्ये की उद्या मात्र मला विजय हा निश्चित आहे. कारण भीष्मदेवाने प्रतिज्ञा केली, त्यामुळे त्याच्यात खंड पडण्याचं काही कारणच नाही. आणि हे 5 बाण अर्जुन, युधिष्ठिर, नकुल, सहदेव आणि भीम ह्याच्या हृदयात आरपार गेलेले, अशी कल्पना करत करत, गोड स्वप्न बघत तो दुर्योधन जो आहे तो झोपी जातो. आता इकडे पांडवांच्या दिशेने पण, त्या पांडवांच्या तंबूमध्ये सगळे गाढ झोपलेले आहेत. खास करून अर्जुन जो आहे, संपूर्ण दिवस युद्ध करून जो थकलेला असतो, अतिशय गाढ झोपलेला असतो. का? कारण निश्चिंत जो व्यक्ती असतो तो अतिशय गाढ झोपतो. आणि अर्जुनाची निश्चिंतता कुठनं येते? कारण त्याला माहितीये आपल्याबरोबर कृष्ण आहेत, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. अतिशय शांत झोपलेला असतो. पण एक व्यक्ती, पांडवांच्या तंबूमध्ये एक व्यक्ती डोळे फाड फाड उघडून अतिशय जागा असतो. कोणी सांगू शकेल कोण? ज्याला झोपच येत नाही रात्रभर. भगवान श्रीकृष्ण. येस, कोणी सांगितलं? सुमित्र सहदेव. येस, सुमित्र सहदेव प्रभू, थँक्यू सो मच. असे एक व्यक्ती आहे, ते सारखं इकडनं सारखे तिकडे, सारखे इकडे सारखे तिकडे, येरजारा घालतायत काय, का हात एका हातावर मूठ दाबतायत काय, कारण त्यांना चैन पडत नाहीये. का? कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपाने हे जाणतात की तिकडे कौरवांच्या, इकडे सगळे शांत झोपलेले असले, तिकडे कौरवांच्या दिशेने मात्र बॉम्बस्फोट झालेला आहे. का? कारण भीष्मदेवानी, स्वतः भीष्मदेव
जे सगळ्या पांडवांच्या 7 अक्षौहिणी सेनेला एकटे पुरून उरतील असे महापराक्रमी भीष्मदेवांनी सर्वसाधारण नव्हे पण गर्जना आणि वचन दिलेलं आहे दुर्योधनाला की मी या 5 बाणांनी पांडवांचा नाश करणार आहे. तर भगवंत जे भक्तवत्सल आहेत त्यांना झोप कशी बरं लागेल? तर हे पळत पळत येतात अर्जुनाकडे. अर्जुना उठ उठ, झोपतोयस काय? अर्जुन उठतात. अरे भगवंता काय झालं, काय झालं, सांगा सांगा, काय काळजी आहे? अरे मला काळजी नाही, तुझ्या मृत्यूचा लेख तिकडे बनतोय आणि तू असा गाढ झोपा काढतोयस. उठ आत्ता, तक्षणी उठ आणि आत्ताच्या आत्ता कौरवांच्या तंबूमध्ये जा आणि मी सांगतो तसं कर. अर्जुन जे भगवान श्रीकृष्णांच्या आदेशाबाहेर नाही तत्क्षणी आपल्या वाहना घालून प्रयाण करतात आणि दुर्योधनाच्या तंबूमध्ये जाऊन दुर्योधनाला जागा करतात. दुर्योधन बघतो हे काय आश्चर्य, चक्क पांडव आणि खास करून अर्जुन आपल्या दिशेने आलेला आहे आणि मनोमनी खुश होतो. 5 बाण जे आहेत अतिशय चांगल्या प्रकारे उशीच्या मागे लपून ठेवलेले असतात आणि स्मित हास्य करून दुर्योधन जो आहे अतिशय उल्हासित झालेला असतो. म्हणतो अर्जुना अरे बरं झालं तू आलास, काय मागायचंय तुला? भिक्षा मागायला आलायस का? काय मागायचंय? राज्य पाहिजे का तुला? जीवदान पाहिजे का? काय पाहिजे हे सांग, तुला मी पाहिजे तेवढं धन द्यायला तयार आहे. तर अर्जुन म्हणतो हे दुर्योधना, तुला आठवत असेल मी भिक्षा मागायला येत नाही, क्षत्रिय कधीच भिक्षा मागत नाही, पण तू एक मला वरदान दिलं होतंस, आठवत असेल तर. वनवासामध्ये असताना जेव्हा तू आमची फजिती करायला आला होतास सैन्य घेऊन, तेव्हा कर्मधर्म संयोगाने तुझी गाठ चित्ररथ गंधर्वाशी झाली होती आणि त्या युद्धामध्ये तुझा भयानक पराभव झाला होता. एवढंच नव्हे, तुम्हाला अपमानजनक परिस्थितीमध्ये बांधून ठेवलं होतं आणि त्या स्थितीमध्ये आम्ही तुम्हाला वाचवलं म्हणून त्या ठिकाणी तेव्हा तू म्हटला होतास की बाबा रे, तुला काय पाहिजे ते माग, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. म्हणजे शत्रू समोर असताना तुम्ही एकमेकांना शत्रू न समजता भाऊ भाऊ म्हणून तुम्ही आमची रक्षा केलीत, तर काय मागायचंय तुला? तेव्हा तू म्हटलं होतास की वेळ आल्यावर मी मागेन, बरोबर ना? तर आता ती वेळ आलेली आहे, कृपया मला दान दे. तर दुर्योधन विचारात पडतो नेमकं काय मागायला आलेलं असेल. तत्क्षणी पण क्षत्रियाचा वर जो असतो तोही एक क्षत्रिय राजा होता आणि आपल्या कर्तव्याला न चुकता, कारण कर्तव्य चुकवलं तर त्याचा ऱ्हास होणार हे निश्चित, म्हणून दुर्योधन विचार करतो, सांगतो माग बुवा, काय मागायचे तुला? ते 5 बाण द्या. तर दुर्योधनाच्या हृदयामध्ये अचानक दगड पडल्यासारखा विचार करतो, ठीक आहे 5च बाण आहेत ना, घेऊन जाऊ दे. भीष्मदेवांकडे हजारो बाण पडलेत, हे नाही तर ते, असा म्हणून 5 बाण देऊन टाकतो. आणि जसे 5 बाण अर्जुनाच्या हातात येतात तेव्हा एक व्यक्ती अतिशय सुस्कारा सोडतो. कोण ते व्यक्ती आहेत? भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्ण भगवान की जय. तर अशा प्रकारे जेव्हा भीष्मदेवांना सकाळी समजतं, जेव्हा ते तयारी करतात, चिलखत घालतायत, हे घालतायत, जसं एखादा ऑफिसला जाताना आपण नाही का, कोट द्या, हे द्या, टाय द्या, डब्बा द्या, तसं ते म्हणतात चला आता मी तयार झालोय, माझे 5 बाण कुठे आहेत? आणि दुर्योधन मात्र डोक्याला हात लावून सांगतो, हे भीष्मदेवा, ते 5 बाण घेऊन गेले. कोण घेऊन गेले? पांडव घेऊन गेले. एक एक बाण 5 पांडव घेऊन गेले. तेव्हा मात्र भीष्मदेवांना त्यांच्या क्रोधाला पारावार राहत नाही. आता भीष्मदेवांची भूमिका काय होती हा एक अतिशय गहन विषय आहे, त्याची चर्चा आपण पुढच्या सत्रात करू. त्यांनी का असा रोल, म्हणजे जसं एखाद्या नाटकामध्ये डायरेक्टरच्या आज्ञेने एखादा व्यक्ती, चांगला भला व्यक्ती खलनायकाची भूमिका करतो, तसाच काहीसा प्रकार इकडे आहे, त्याची चर्चा आपण नंतर करू. पण भीष्मदेव मात्र अतिशय क्रोधावस्थात येऊन दुसरी गर्जना करतात. काय गर्जना करतात? त्यांना कळतं की ही सगळी जी आयडिया आहे, ही सगळी जी कृती आहे ती दुसरं कोणी नसून त्याच्या मागे कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. तर ते अजून एक गर्जना करतात, पुन्हा आपल्या भातातला एक बाण काढतात आणि पुन्हा गर्जना करतात. म्हणतात की हे कृष्णा, तू मला आज माझी जी शपथ आहे ती तोडायला लावलीस. तू जी गर्जना केली होती, तुझी वल्गना हे केली होती, शपथ घेतली होती, वचन दिलं होतं, ते वचन तू आज मला तोडायला लावलंस 5 बाणांचं. तर आता मी दुसरं वचन घेतो, या बाणाने आजच्या दिवशी, ठीक आहे 5 पांडव नाही
पण त्यातल्या एका पांडवाचा नाश मी नक्कीच करेन, अर्जुनाचा वध नक्कीच करेन. एकतर अर्जुनाचा वध होईल किंवा भगवान श्रीकृष्ण तुम्ही ज्यांनी मला वचन तोडायला लावलं मी तुम्हाला वचन तोडायला लावेन. तर अशा प्रकारे गर्जना करतात आणि युद्धाला सुरुवात होते. आपण बघितलं महाभारतामध्ये म्हटलंय, एखाद्या लोण्याच्या गोळ्यामध्ये जसा एखादा गरम चाकू फिरवला जातो कळत सुद्धा नाही, त्या प्रकारे भीष्मदेव त्यांच्या अंगी 10,000 हत्तींचं बळ संचारलेलं असतं. त्या दिवशी काय कोणास ठाऊक युद्धभूमीवर भीष्मदेवांसारखा योद्धा दिसला नाही. क्षणार्धात म्हणजे अर्धा दिवस सुद्धा होऊन गेलेला नाही, पण असं म्हटलं जातं की पांडवांच्या दिशेने अर्धी सेना गारद झालेली असते भीष्मदेवांच्या पराक्रमापुढे. असे एका नंतर एक हजारो बाणांची वर्षा करत करत भीष्मदेव इतक्या क्रोधावस्थेत त्वेषाने लढतात की जणू काही अजून काही काळ जर ते रणभूमीवर राहिले तर पांडवांचा विनाश निश्चित होता. तर हे बघून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, आता मी तुला या अशा ठिकाणी नेईन की जेणेकरून तू भीष्मदेवावर नेम ठरू शकतोस. क्षणाचाही विलंब न करता भीष्मांचा वध कर, नाहीतर आपला पराभव निश्चित आहे. आणि असं म्हणून अतिशय त्वेषाने तो रथ जो आहे तो भीष्मदेवांच्या समोर नेऊन उभा ठाकतात. आणि अर्जुन मात्र आता कितीही म्हटलं तरी अर्जुन जो आहे त्याचं जे हृदय आहे एका भक्त सुलभ जे करुणा ज्याच्यात भरलेली असते दयेपोटी, अर्जुन मात्र थोडासा जरी तो बाकी सैन्यांच्या समोर त्वेषाने लढत असला, जेव्हा भीष्मदेव ज्यांच्या अंगा खांद्यावर मांडीवर खेळलेले आहेत आपण लहानपणी, विचार करा आपले आजोबा आपल्या समोर असतील, ज्यांनी आपल्याला वाढवलं आहे, म्हणजे खास करून महाराज पांडू नसताना भीष्मदेवांनी बऱ्याच भूमिका म्हणजे पित्याची भूमिका, आजोबाची भूमिका, रक्षकाची भूमिका, या सगळ्या भूमिका बजावलेल्या आहेत पांडवांच्या आयुष्यामध्ये. तर तसे आपले आप्त आपल्या समोर उभे आहेत, तर मी त्यांना कसा बरं वध करू, हा किंतु परंतु अजूनही अर्जुनाच्या हृदयामध्ये चालत आहे. आणि इकडे मात्र कृष्ण विचार करतायत की बाबा रे, हे काय खरं नाही. अर्जुनाला इतकी मोठी गीता सांगितली, 700 श्लोक सांगितले, तरीही ये रे माझ्या मागल्या. कारण अर्जुनाचे जे बाण आहेत ते एकतर भीष्मापर्यंत पोचत नाहीत आणि पोचले तर नुसते शरीराला लागून खाली पडतात. आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र भीष्मदेवांचे बाण जे आहेत ते आर पार जाऊन, म्हणजे असं म्हटलं जातं सारथ्याच्या रूपाने भगवान कृष्णाच्या शरीरावर सुद्धा संपूर्णपणे रक्तबंबाळ, म्हणजे आपण आता विचार करतोय की आध्यात्मिक शरीर असलेले भगवान रक्तबंबाळ कसे होतील, पण त्याची चर्चा आचार्यांनी खूप सुंदररित्या दिलेली आहे. ते म्हणतात एखाद्या प्रेमिकेने एका प्रेमीने प्रेमिकेकडे गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबाची रोपं जशी, गुलाबाच्या काय म्हणतात त्याला, फुलं जशी फेकावीत, तसे भीष्मदेव जे आहेत भगवान श्रीकृष्णांकडे वीर्य रसामध्ये हे बाण टाकतायत. आणि भगवान सुद्धा अतिशय आनंदाने, म्हणजे वरकरणी दाखवत नाहीत, पण आनंदाने त्या बाणांचा स्वीकार करतात. तर अशा प्रकारे भीष्मदेवांचा द्वेष आणि अर्जुनाची करुणा यामध्ये भगवान सापडलेले आहेत. कारण काही केल्या अर्जुनाच्या बाणांनी भीष्मदेवाचा वध होताना दिसत नाही. इतक्या टोकापर्यंत जातं की अर्जुनाची सगळी बोटं, प्रत्येक बोटावर एक एक बाण. आणि आता मात्र पुढच्या क्षणी जो पुढचा बाण येणार आहे तो मात्र अर्जुनाचं धड, म्हणजे त्याची जी मान आहे धडा वेगळा करणार. अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा मात्र भगवान श्रीकृष्णांना राहवत नाहीत. ते अतिशय त्वेषाने उठतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये इतका क्रोध, त्यांचे केस सगळीकडे विखुरलेले, उत्तरीयाचा पत्ता नाही, आणि रथावरनं उडी मारतात आणि इकडे तिकडे बघतात. पुढे पडलेल्या रथाचं, एखाद्या तुटलेल्या रथाचं चक्र घेतात आणि अतिशय रागाने भीष्मदेवांकडे चाल करून जातात. आता 2 मिनिटांसाठी आपण या चित्रावर, मी एक चित्र घेतलेलं आहे. प्रभूजी, यू कॅन मेक मी होस्ट. इट इज सेइंग डिसेबल्ड, प्रेझेंटेशन डिसेबल्ड. को होस्ट बनू शकता का? येस. Just let me know if it is visible. Oh, okay, sorry. ते दुसऱ्या लॅपटॉपवर गेलं.
काय हरकत नाही. तर तुम्ही ते चित्र बघितलं असेल. हरे कृष्ण हरे कृष्ण. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते चित्र बघितलेलं असेल की ज्याच्यात भीष्मदेव, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. तर या चित्रामध्ये दिस इज नॉट, you can bring back to the original. I think I don't have that rights. Some reason इकडे दिसत नाही. सो एका ठिकाणी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या डोळ्यामध्ये इतका द्वेष आहे, राग आहे भीष्मांच्या प्रती, म्हणजे एका प्रकारे प्रेमच आहे, पण त्यांच्या वध करायच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णांनी जे वचन दिलं होतं युद्धाच्या सुरुवातीला, तुम्हाला आठवत असेल, दुर्योधन आणि अर्जुन जेव्हा येतात तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी शपथ घेतली होती की बाबा रे, मी दोघांशी निगडीत आहे, कौरव आणि पांडव माझ्या नात्यासंबंधीचे असल्यामुळे मी मात्र शस्त्र उचलणार नाही. मी असाच्या असा निशस्त्र तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घ्या, किंवा माझी नारायणी सेवा तुम्ही घेऊ शकता. तर आपल्याला आठवतं की दुर्योधनाने मात्र अतिशय आनंदाने नारायणी सेनेचा स्वीकार केला होता आणि निशस्त्र भगवान श्रीकृष्ण जे एका सारथ्याच्या रूपाने अर्जुनाच्या रथावर आरूढ आहेत, त्यांनी मात्र शपथबद्ध आहेत, म्हणजे सुदर्शन सुद्धा घेऊ शकत नाहीत वेळ प्रसंगी. तर अशा वेळेला भगवान श्रीकृष्ण, आता अशी वेळ आहे की आपल्या भक्ताचा रक्षण करण्यासाठी माझी शपथ गेली चुलीत अशा प्रकारे म्हणून स्वतःचं वचन तोडून भीष्मदेवावर चाल करून जातात. आणि भीष्मदेव मात्र हे दृश्य बघितल्यावर धनुष्य बाण सगळं टाकून दोन्ही हात वर करून अतिशय आनंदाने अत्यानंद होतोय. ते म्हणतात मी जिंकलो, कारण मी भगवंतांना त्यांचं वचन तोडायला भाग पाडलंय. माझं वचन तुम्ही तोडलत ना, आता मी तुमचं वचन तोडायला भाग पाडलंय. आणि तिसरीकडे अर्जुन काय करतोय? अर्जुन भगवान श्रीकृष्णांचे चरणकमल धरतोय आणि इतकंच नाही तर भगवंतांना इतका राग आलेला असतो की ते फरफटत नेतात अर्जुनाला. पण अर्जुन मात्र त्यांचे पाय पकडून सांगतायत की हे कृष्णा, तुम्ही कृपया असं काही करू नका जेणेकरून तुमच्या प्रसिद्धीला काही ठेच पोहोचेल. तुम्ही जी शपथ घेतलीये शस्त्र उचलणार नाहीत, कृपया त्याचे पालन करा. तर भीष्मदेव हे भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी त्यांच्याबरोबर युद्ध करतायत. भगवान श्रीकृष्ण भीष्मदेवांच्या प्रसिद्धीसाठी आणि अर्जुनाच्या रक्षणासाठी शस्त्र उचलायचा प्रयत्न करतायत. आणि अर्जुन भगवान श्रीकृष्ण त्यांची शपथ तोडल्यामुळे त्यांची प्रसिद्धी लोप जाणार नाही या भीतीपोटी त्यांचे पाय पकडतोय. तर अशी एक विचित्र परिस्थिती आणि दुसऱ्या ठिकाणी युद्ध चालू आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत कुठल्याही थराला जाऊ शकतात. याच गोष्टीची प्रचिती आपल्याला पुन्हा पुन्हा या सेक्शनमध्ये येते. आणि म्हणूनच इकडे भगवंतांचा उल्लेख जो आहे तो अच्युत. तर श्रीकृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात, सेवक हा भगवंतांची सेवा करण्यास सदैव तत्पर असतो आणि त्याच वेळेला किंबहुना काही जास्त पटीने भगवंत सुद्धा सतत आपल्या भक्ताची सेवा करायची संधीच शोधत असतात. तर असं एक सुंदर नातं. आणि भक्तांनो, ही जी गोष्ट जी आहे ती फक्त या भागवत धर्मामध्ये, सनातन धर्मामध्येच दिसून येते. म्हणजे भगवंत आणि भक्त किंवा एक जीवात्मा आणि भगवान यांच्यामधलं नातं हे एक अतूट प्रेमाचं कसं असू शकतं हे फक्त आपण या परंपरेमध्येच बघू शकतो. वरकरणी आपण जर बाकीचे धर्मामध्ये पण बघितले, भगवंत सुद्धा असतात, जीवात्मे सुद्धा असतात, पण खास करून त्यांच्यातलं जे नातं आहे, म्हणजे बऱ्याच धर्मामध्ये असं म्हटलं जातं की बाबा रे, तू भगवान म्हणजे देवाने दिलेले जर नियम पाळले नाहीत तर तुला शिक्षा होईल, तुला नरक लोकांमध्ये जाण्यात भाग पाडलं जाईल, त्यामुळे तू त्यांच्या नियमांचं पालन कर. म्हणजेच काय, एका भीतीपोटी, म्हणजे लहानपणी आठवत असेल की मी जर
नारळ चढवला नाही किंवा तेल वाहिलं नाही किंवा संध्याकाळी दिवा लावला नाही किंवा हात जोडले नाही तर मला देव शिक्षा करेल. तर अशा भीतीपोटी काही धर्मामध्ये भगवंतांना शरण जाण्यास सांगतात. थोडासा त्याच्या वर जर बघितलं तर गिव्ह अँड टेक, म्हणजे दुसरा स्तर जो आहे, म्हणजे आपल्याला आठवत असेल की शनिवार आला की मारुतीला तेल चढवायचं, सोमवार आला की भगवान शिवजींना बेलपत्र चढवायची, शुक्रवार आला की देवीची आराधना करायची. पण ती नुसती आराधना नव्हे, त्याच्या मागे गणित काय असतं की मी तुला 4 नारळ चढवतो, रिटर्न मध्ये मला मार्क मिळवून दे, मला समृद्धी मिळवून दे, मला बिझनेस डील मिळवून दे, मला प्रॉपर्टी मिळवून दे, मला सुंदर पत्नी पती मिळवून दे. तशा प्रकारे देवाण आणि घेवाण अशा प्रकारचं एक नातं, म्हणजे एक भीतीपोटी किंवा देवाणघेवाण. आणि त्याच्याहून थोडंसं पुढे गेलं तर एक कर्तव्य बुद्धी म्हणून सुद्धा बऱ्याच लोकांना भगवंतांसमोर शरण जायला आवडतं. बरोबर ना? का करावं बुवा, देवळात का जातोस? कारण माझे बाबा जायचे. देवाला दंडवत नमस्कार का करतो? कारण मला बाबांनी सांगितलंय. तीर्थप्रसाद का घेतो? कारण माझे आजोबा तसेच करायचे. म्हणजे परंपरागत रूढी, परंपरागत चालत आलेल्या ज्या रूढी आहे त्या तशाच फॉलो करणे एक कर्तव्य बुद्धी. जसं आपण बाकीची कर्तव्य करतो तसं देवाबद्दल सुद्धा कर्तव्य करू, अशा प्रकारे एक कर्तव्य बुद्धीने सुद्धा भगवंतांना शरण जाण्यास अनेक धर्म सांगतात. पण वैष्णव धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये ह्याच्याहून अधिक उच्च कोटीचं जे नातं आहे भगवंतांचं, एखादा स्वामी किंवा एखादा अधिष्ठाता देवता किंवा एखादा शासक असं भगवंतांकडे न बघता एक प्रेमी म्हणून, म्हणजे भगवंतांच्या सेवेसाठी माझं जीव आणि काया वाचा मनसा मी संपूर्णपणे समर्पित करीन. आणि त्याच वेळेला भगवान सुद्धा हा चल ये माझी सेवा कर असं न म्हणता मी सुद्धा माझ्या भक्तासाठी काय करू शकेल असा विचार सदैव करत असतात. तर हे नातं, प्रेमाचं नातं, ह्याला सर्वात अत्युच्च नातं म्हटलं जातं. त्याची छोटीशी झलक आपण या जगामध्ये सुद्धा बघतो. जेव्हा एखादी माता जी असते आपल्या अर्भकाला किंवा एखाद्या बाळाला त्याचं मलमूत्र साफ करायला सुद्धा मागे पुढे बघत नाही, उलट आनंदाने करते. बरोबर ना? आणि तेच बाळ पुढे होऊन आपल्या आईच्या प्रेमापोटी वाटेल ते करायला तयार होतं. अर्थातच त्याला बंधनं आहेत, कारण जोपर्यंत आपण आपलं प्रेम भगवंतांच्या चरणी आपण समर्पित करत नाही तोपर्यंत खरं प्रेम आपण उपभोगू शकत नाही, त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. कधी ना कधी त्या प्रेमाचं रूपांतर काम ह्याच्यामध्ये होतच या भौतिक जगतामध्ये. पण आध्यात्मिक जगतामध्ये मात्र या सुंदर शुद्ध प्रेमाची देवाणघेवाण करण्यासाठी भगवान अतिशय तत्पर असतात. तर थोडस पुढे जाऊया. पुढे मात्र संजय म्हणतात की एव मुक्त ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम. तर म्हणतात हे भरत वंशजा ऋषिकेशा, ह्या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवंतांनी काय केलं, अतिशय निमूटपणे तो जो रथ आहे तो दोन्ही सैन्यांच्या मध्ये आणून ठेवला. तर इकडे अर्जुनाचा उल्लेख जो आहे तो गुडाकेश म्हणून केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे ती सुंदर कहाणी. गुडाकेश म्हणजे गुडक हा जो शब्द आहे संस्कृतमध्ये त्याला निद्रा किंवा अज्ञान ह्या दोन्ही दृष्टीने म्हटलं जातं. का तर लहानपणी जेव्हा द्रोणाचार्य गुरूंच्या आश्रमामध्ये एकदा संध्याकाळ झाली, अंधार झाला होता आणि प्रसाद घेता घेता अंधार पडला आणि तरीही अर्जुनाने निरीक्षण केलं की भीम जो आहे तो खाण्यामध्ये इतका मग्न आहे, म्हणजे भीमाला मागे वृकोदर म्हटलेलं आहे. एखाद्या पॉवरफुल शक्तिशाली लांडग्याप्रमाणे त्याची भुकेची शक्ती होती. 10,000 हत्तींचं बळ असलेला हा भीम वाटेल तेवढं खाऊ शकायचा. आणि म्हणून कुंती देवीनी वनवासात नियम केला होता की जी काही भिक्षा मिळेल 50% आधी भीमाला द्यायचं, उरलेले 50% तुम्ही वाटून घ्या. तर असा हा भीम रात्रीच्या वेळेला अतिशय मन लावून त्याचं चरवण चालू होतं. आणि तेव्हा अर्जुन जेव्हा बघतो तो म्हणतो की अरे वा, रात्र झालीये, अंधार पडलाय, काळोख आहे, तरी एकदा सुद्धा असं झालेलं नाही की तोंडात जायच्या ऐवजी भीमाचा घास नाकामध्ये गेलाय, डोळ्यामध्ये गेलाय. अतिशय मन लावून तो जेवू शकतोय न बघता सुद्धा, डोळे बंद करून. तर भीम जर डोळे बंद करून इतकी सुंदर त्याची स्वतःची साधना करतोय जेवायची, तर मी माझ्या धनुर्विद्येमध्ये अशा पद्धतीने प्रयास का नाही करू. आणि तेव्हापासून मात्र अर्जुन जो आहे रात्रंदिवस
आपल्या धनुर्विद्येचं प्रॅक्टिस म्हणजे म्हणूनच सर्वोत्तम धनुर्धर म्हटलं जातं. आणि म्हणूनच गुडाकेश हे अर्जुनाचं दुसरं नाव. 1 मिनिट. गुडाकेश म्हणून पण म्हटलेलं आहे अर्जुनाला. तर इकडे प्रभुपादजी सांगतायत की निद्रा हे एखाद्या अज्ञानात असलेल्या म्हणजे अंधार रूपी, आपण श्लोक सुरुवातीला म्हणतो ओम अज्ञान तिमिरांधस्य, म्हणजे अज्ञान आणि तिमिर हे समानार्थी आहे. अंधारात जसं आपल्याला दिसत नाही आणि आपण नुसते हातवारे करून काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो पण आपल्याला कळत नाही. जसा प्रकाश येतो सूर्याचा अतिशय लख्खपणे सगळं दिसायला लागतं, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट जे काय आहे ते अतिशय लख्खपणे, जे सत्य आहे ते आपल्या डोळ्यासमोर येतं. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपण अज्ञानरूपी सागरात या भौतिक जगतामध्ये राहू तोपर्यंत आपण नुसते हातवारे करत राहू पण त्याच्याने काही साध्य होणार नाही. पण या ज्ञानरूपी गंगेमध्ये आपण जेव्हा स्नान करू तेव्हा मात्र आपण त्या ज्ञानाने आपलं जे हृदय जे आहे ते संपूर्णपणे प्रकाशित झालेलं असेल आणि तेव्हा मात्र आपल्या जीवनाचं ध्येय आपण चांगल्या प्रकारे समजून उमजून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे 25व्या श्लोकामध्ये पुढे म्हटलं गेलंय, भीष्म, द्रोण आणि जगातील सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणतात, हे पार्थ, तू येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना पहा. आता थोडासा मित्रसुलभ विनोद सुद्धा करतायत. मुद्दामून म्हणजे कधी कधी म्हणतात ना टोचून बोलणे, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आठवण करून देत आहेत. पृथा म्हणजे पार्थ म्हणजे पृथापासून आलेला तो पार्थ, कुंती देवीपासून. मी तुझ्या बाजूने काय आहे, का आहे, कारण तू माझ्या जे परमभक्त आहेत आणि माझे सखा आहेत, नातलग आहेत कुंती महाराणी, त्यांचा पुत्र आहेस म्हणून मी तुझ्या बाजूने आहे. आणि तुला कोणाबरोबर युद्ध करायचंय? कुरुवंशीय म्हणजे कौरव. तर एका प्रकारे त्यांना आठवण करून देत आहेत. आणि त्याच्यानंतर मात्र संजय म्हणतायत की त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यामध्ये आपले वाड वडील, आपले शिक्षक, मामे भाऊ, पुत्र, नातवंड, मित्र, तसेच सासरे, हितचिंतक हे सगळे अर्जुनाने बघितले. आणि अशा प्रकारे जेव्हा अर्जुन निरीक्षण करतो तेव्हा मात्र कृपया परया विष्टो विशिद्ध न अब्रवीत, म्हणजेच करुणेने व्याकुळ झालेला आहे. तर येथे आपण इकडे एक विराम घेऊया. आता मात्र संपूर्ण सीन जे आहे ते चेंज होणार आहे. अचानक ज्या अर्जुनाला एक जिज्ञासा होती की बाबा रे कोण आहे बरं त्या बाजूला, कोणाला इतकी इच्छा झालेली आहे की या महाभयंकर युद्धामध्ये भाग घ्यावा, असं एक कुतूहल पोटी, म्हणजे भगवंतांनीच त्याला प्रेरित केलं एका अर्थी गीता सांगायची आहे म्हणून, पण या कुतूहलापोटी जेव्हा अर्जुन बघायला जातो तेव्हा त्याला त्याच्या हृदयामधली जी करुणा आहे ती उफाळून येते. आणि आता मात्र असं काही होणार आहे जेणेकरून सगळं युद्धाचं चित्रच एका क्षणात पालटून जाणार आहे. म्हणजे ज्या योद्ध्याच्या बळावर पांडव युद्धभूमीमध्ये उतरलेले आहेत, म्हणजे जसं आपण कल्पना केली की आपण मागे पण म्हटलं होतं वर्ल्ड कपची फायनल आहे, सचिन तेंडुलकर हा आपला कॅप्टन आहे आणि त्याच्यावर सगळी भिस्त आहे आणि जणू काही सचिन तेंडुलकर म्हटलं आता मला खेळायचंच नाही, मी बॅट टाकतो आणि पिकनिकला जातो. असं जर झालं तर काय होईल त्या दर्शकांमध्ये? तसंच काहीसं चित्र आता या महाभारताच्या युद्धभूमीवर होणार आहे. या महाभारताचा जो नायक आहे, म्हणजे खरे नायक भगवंत आहेत, पण अर्जुन जो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आता गलित गात्र होऊन आपलं जे गांडीव धनुष्य आहे, दिव्य धनुष्य टाकून देणार आहे आणि एका विवंचनेमध्ये पडून तो संपूर्णपणे व्याकुळ झालेला आहे. तर त्याची चर्चा अर्थातच आपण पुढल्या सत्रामध्ये करू. जे उरलेले श्लोक आहेत, म्हणजे या अध्यायामध्ये एकूण 46 श्लोक आहेत. तर श्लोक क्रमांक 28 ते 46 आपण पुढच्या सत्रामध्ये चर्चा करू. सुंदरी देवी चांगल्या प्रकारे आपल्याला समजवणार आहेत की या अर्जुनाला अशा कुठल्या शंका किंवा कुशंका ज्याला म्हणता येतील या निर्माण झाल्या जेणेकरून त्याच्या जीवनाचं ध्येयच त्याला त्या जीवनाच्या ध्येयाचं विस्मरण त्याला झालं. तर नक्कीच आपण त्याची वाट बघूया पुढच्या गुरुवारसाठी. इथे आपण एक छोटासा विराम घेऊया. आपल्या कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता किंवा काही तुमचे सजेशन असतील तर तुम्ही सांगू शकता. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.
कोणाचे काही प्रश्न आहेत का? येस सुजाता माताजी, तुम्ही हात वर करताय का? अनम्यूट करू शकता. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. तुम्ही आपण सांगितलं की भगवान आपल्या भक्तांचं रक्षण करतात. हा, तर गेल्या वर्षी जे म्हणजे मी ऐकलेलं आहे की बांगलादेशमध्ये जे तुमच्या इस्कॉनवर जो हल्ला झाला, तर त्याच्यात सुद्धा काही भक्तांचा मृत्यू झाला. बरोबर. तर मग एकदा असं मनात शंका येते की तेव्हा त्यांचं का रक्षण देवानी केलं नाही? बरोबर आहे तुमचं हे शंका येणं, आणि तुम्हालाच नाही तर जगातल्या सगळ्या भक्तांमध्ये, म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा ते सीन्स बघितले, व्हॉट्सअपवर मेसेज आले, तेव्हा हृदयामध्ये इतका एक म्हणजे राग म्हणा, द्वेष म्हणा, क्रोध म्हणा, किंवा रडू येतंय तरी राग येतोय, अशा भयंकर वेदनांनी सगळे भक्त जे आहे ते व्याकुळ झाले होते. पण आपण हे समजू शकतो की जेव्हा एखाद्याची रक्षा करतात भगवंत, म्हणजे नेमकं काय करतात हे आपण आपल्या चर्मचक्षूंनी समजून घ्यायचा प्रयत्न करतो. बरोबर ना? म्हणजे एखाद्याला ऍक्सिडेंट मधनं वाचवलं किंवा मरता मरता तो वाचला म्हणजे त्याची रक्षा झाली, आणि तो मृत्युमुखी पडला म्हणजे त्याची रक्षा नाही झाली. असं एक सोपं समीकरण आपण आपल्या जीवनामध्ये मांडलेलं आहे. आणि साहजिक आहे, कारण आपल्या जीवनामध्ये जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या 4 गोष्टीत सांगितलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा या 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा संकट, दुःख इज इक्वल टू पुनर्जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. बरोबर ना? तर हे साहजिक आहे. पण त्याच वेळेला त्या भक्तांच्या, म्हणजे एखाद्या भक्तासाठी काय चांगलं आणि काय वाईट हा विचार आपण आपल्या दृष्टीने किंवा आपल्या अल्पमतीने न करता शास्त्रोक्त पद्धतीने आणि भगवंतांच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितला तर कदाचित आपण ह्याच्यावर एक दुसरा विचार करू शकतो. आणि तो म्हणजे ह्या जीवनाचं जे समीकरण आहे, म्हणजे आपलं जर चिरंतन जीवन जर बघितलं, म्हणजे सुरुवातीला आपण भगवंतांचे शुद्ध सेवक हे आपण आध्यात्मिक जगतात त्यांची सेवा करतोय, आणि जेव्हा आपल्याला ही एखादी इच्छा होते की स्वतंत्रपणे आपण एन्जॉय करावं, तेव्हा मात्र आपल्याला या भौतिक जगतामध्ये पाठवलं जातं. आणि मग आपण नानाविध योनीमध्ये प्रवास करता करता मनुष्य योनीमध्ये येतो, आणि जर चुकून माकून भक्तांचा संग मिळाला नाही तर पुन्हा एखाद्या पशुप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करून पुन्हा त्या योनीमध्ये भरकटत राहतो. पण त्याच वेळेला जर आपल्याला या जीवनामध्ये भक्तांचा संपर्क आला, आपल्या नशिबी काही प्रारब्ध असेल म्हणा किंवा काही सुकृती असतील, भगवद्गीतेचा स्पर्श झाला, भक्तांची ओळख झाली, हरे कृष्ण महामंत्राचा मुखी आपला नाम जप चालू झाला, तर कदाचित या जीवनामधनं आपण या जन्म, मृत्यू, जरा, व्याधीच्या चक्रामधनं निसटून आपण पुन्हा भगवद्धामाकडे प्रयाण करू शकतो. आणि एकदा आपण भगवद्धामाकडे प्रयाण केलं तर पुन्हा पुनर्जन्म नाही, कारण आपण या चक्रामधनं पूर्णपणे सुटका झालेली असेल. तर हे जे मी तुम्हाला सांगितलं, जे आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, हे एका ठिकाणी ठेवलं आणि दुसऱ्या ठिकाणी आपलं भौतिक जीवन, जे फक्त या जीवनामध्ये आपण वाचलो किंवा आपल्या शरीराला इजा झाली नाही, हे दोन्ही ठिकाणी ठेवलं तर त्या व्यक्तीसाठी कुठलं चांगलं हे आपण सांगू शकतो का? तुम्ही सांगाल ह्या दोन्ही बाजूमध्ये कुठली गोष्ट त्याच्यासाठी चांगली झाली असेल? म्हणजे बरोबर ना? एकतर आपण सांगू शकत नाही, किंवा शास्त्रांच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर आपण हेही समजू शकतो, आपला विश्वास असा असायला पाहिजे की भगवंतांनी, आता जो भक्त मृत्युमुखी पडला त्या भक्ताचं नशीब बघा, अल्प वयामध्ये सुद्धा तो भक्त आपल्या लहानपणापासून भक्तांच्या घरी जन्माला आला, म्हणजेच काय, त्याच्या शरीरात भक्तांचा म्हणजे भगवंतांचा प्रसाद सोडून काहीच ग्रहण केलं नाही. ज्याने लहानपणापासून हरिनामाचा जप केला, 4 नियमांचं पालन केलं, भक्त देवळामध्ये सेवा केली, तर कदाचित म्हणजे हे राधेश्याम प्रभूंनी पण सांगितलेलं आहे की त्याचं जीवन आता अशा काठावर आलंय की नाव ही इज नो मोर रेंडर टू सफर इन दिस मटेरियल वर्ल्ड. का बरं त्याने या भौतिक जगतामध्ये राहावं आणि जन्म, मृत्यू, जरा, व्याधीच्या चक्रामध्ये सडत राहावं? त्यापेक्षा भगवंत म्हणतात, तू माझ्याकडे ये आध्यात्मिक जगतामध्ये, आता तुझी वेळ झालेली आहे, तुला आता या जगामध्ये अजून हाल अपेष्टा भोगायची तयारी नको, आता तुला प्रयाण करायची वेळ झालीये,
तर आता तुला निमित्त एक पाहिजे, ते निमित्त मी तुझ्या समोर आणतो आणि तू तत्क्षणी माझ्याकडे निघून ये. तर आपण हे कयास लावणं की बाबा रे, म्हणजे हे मी तुम्हाला फिलॉसॉफिकली सांगतोय. अर्थातच त्या क्षणी फिलॉसॉफी आपल्याला उमगेल, समजेल आणि आपण स्थितप्रज्ञ राहू असं नाही. ज्या क्षणी एखाद्या भक्ताचा अशा प्रकारे छळ केला जातो किंवा मृत्युमुखी पडतो, तेव्हा दुःख होणं साहजिक आहे. आणि कदाचित तीच परिस्थिती अर्जुनाची पण आता होणार आहे. बरोबर ना? तुम्ही जो प्रश्न विचारला, कमी जास्त प्रमाणात तीच परिस्थिती अर्जुनाची आहे. अर्जुन सुद्धा हाच विचार करतोय की बाबा रे, मी भीष्म, द्रोण, कृप ह्यांच्यासारख्या गुरुजनांचा हत्यारा किंवा खूनी होण्याचं पातक मी माझ्या डोक्याला का लावून घेऊ? माझ्या हाती ते का मरावेत? मी त्यांच्या मृत्यूला का जबाबदार राहावं आणि हे पाप मी का करावं? तर जेव्हा शारीरिक दृष्टीने मनुष्य विचार करतो, तेव्हा या बद्ध अवस्थेमध्ये त्याला असे विचार येणं साहजिकच आहे. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण त्याचे ज्ञानचक्षु उघडणार आहेत की बाबा रे, हे जे तू आता म्हणतोयस की मी मारेन, माझ्यामुळे मरणार आहेत, ह्यातलं काहीच खरं नाहीये. कारण कालरूपी मी ह्यांचा मृत्यू आधीच निश्चित केलेला आहे. तुझ्या निमित्त, तुझ्या थ्रू किंवा अजून कोणाच्या थ्रू ह्यांचा मृत्यू निश्चितच आहे. हे ऑलरेडी मेलेले आहेत त्या एका दृष्टीने. तू फक्त निमित्त मात्र होणार आहेस. निमित्त झालास तर तू तुझं जीवन सफल करशील, नाही झालास तर तुझी अशीच जीवनाची गाथा पुढे चालू राहील, जन्म मृत्यू जरा व्याधी. म्हणजे आपल्याला फक्त निमित्त बनायचं. तर कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, अशा जेव्हा परिस्थिती येतात तेव्हा आपण भक्तांनी काय करावं? तर नक्कीच त्याचा विरोध करावा. आपल्या काय म्हणतात, आपल्या स्कोपमध्ये जे काही करता यावं, म्हणजे आपण निषेध व्यक्त करावा आणि ते तसे ज्यांनी कोणी ती गुन्हा केलेले आहेत त्यांना कडक शिक्षा व्हावी त्याच्यासाठी प्रयत्न करावा. या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत. पण त्याहून अधिक आपण हेही विचार केला पाहिजे की त्या भक्ताचं भाग्य पण तेवढंच आहे की तो भक्त म्हणून गेला. आणि जेव्हा भक्त म्हणून कोणी मृत्युमुखी पडतो, अंतकालेच मामेम स्वरण मुक्ता कलेवर, नक्कीच त्याला भगवंतांचं स्मरण करून भगवंतांनी त्याला स्वतःच्या गृही नेलं असेल आणि आता तो चिरंतन जीवन जगत असेल. सो अल्टिमेटली इट वॉज गुड फॉर हिम, बेनिफिशियल फॉर हिम, बट वी मे नॉट बी इन अ पोझिशन टू रिअलाइज दॅट. तर अशा प्रकारे आपण ह्या अशा प्रसंगांना समजू शकतो. म्हणजे आपण कर्तव्य केलंच पाहिजे, पण ऍट द बॅक ऑफ द माइंड वी शुड ऑल्सो अंडरस्टँड दॅट दिस इज द डिवाइन विल ऑफ द लॉर्ड. आणि एका भक्त जेव्हा भक्ती म्हणजे एक्सेप्ट करतो, त्या क्षणापासून भगवंत त्याची अकाउंटेबिलिटी घेतात. तर असा विश्वास आपण दृढ ठेवून भक्ती मार्गाने पुढे चाललं पाहिजे. तर हेच मला इकडे सांगायचंय. आय वुड ऑल्सो सजेस्ट की राधेश्याम प्रभूंनी, आमचे जे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी याच्यावर एक 45 मिनिटाचं या प्रसंगावर त्यांनी एक सुंदर प्रवचन पण केलेलं आहे. ते पण तुम्ही ऐकू शकता. त्यांनी विविध शास्त्रांमधनं उल्लेख करून त्यांनी असेच बरेच प्रसंग सांगितले. रामायणामध्ये सुद्धा तुम्ही बघता, जेव्हा राम भगवान, विश्वामित्र मुनी राम भगवानांना घेऊन जातात, छोट्याशा राम आणि लक्ष्मणांना घेऊन जातात सुरुवातीलाच, म्हणजे त्यांचं रक्षण, असुरांपासून त्यांच्या जे तपश्चर्या करतात किंवा यज्ञ करतात त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी जेव्हा राम आणि लक्ष्मणांना दशरथाकडून नेतात, सर्वात प्रथम ऋषी मुनींच्या हाडांचा थर, ढीग पडलेला पर्वत दाखवला जातो. आणि तेव्हा राम जे आहे श्रीराम, ते आश्चर्यचकित होतात, ही कोणाची हाडं, म्हणजे डोंगरा एवढी ढीग पडलेला आहे. तेव्हा मित्र मुनी सांगतात की बाबा रे, हा एक दुसरे कोणी नसून ऋषी मुनींची हाडं आहेत. आता हे ऋषी मुनी भक्त नव्हते का? नक्कीच भक्त होते. तर अशी परिस्थिती प्रत्येक युगामध्ये येते जेव्हा आसुरी शक्ती प्रभाव करतात. पण त्या प्रत्येक आसुरी प्रभावाखाली भक्ताचा, म्हणजे त्याची वरकरणी रक्षा होणे किंवा त्याचा वरकरणी मृत्यू होणे, या दोन्ही गोष्टी त्याच्या चिरंतन भक्तिमय सुखमय जीवनासाठी पोषक कशा असतील, हा विचार भगवंत नक्कीच करतात. म्हणजे त्या व्यक्तीला जर मृत्युमुखी पाडून जर चिरंतन जीवन द्यायचंय तर मृत्यू कारणीभूत होईल. आणि जर त्याला वाचवून तो चांगल्या प्रकारे जर भक्ती करू शकेल तर त्याला नक्कीच वाचवतील. जसं आपण इकडे बघतो, राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के, बरोबर ना? ही आपण म्हण ऐकलेली आहे. ज्याला मारायचं ठरवलंय एकदा,
तेव्हा कोणीही वाचू शकत नाही, आणि भगवंतांनी एकदा वाचवायचं ठरवलं की त्याला कोणी मारू शकत नाही. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. आय होप तुम्हाला ह्यातनं थोडस एक मदत झाली असेल समजून घेण्यासाठी. येस. हा, आणि दुसरं मला एक जरा विचारायचं होतं की आता ह्याच्याबद्दल नाहीये, पण जे चॅन्टिंग मी करते, थोडंफार सुरुवात केलेली आहे, तर ते आंघोळ करायला पाहिजे किंवा आंघोळ करूनच तुम्ही चॅन्टिंग करू शकता का, न करता पण काही माळा करू शकतो? पण चांगला प्रश्न आहे. तर हरिनामाची जी महिमा आहे या कलियुगामध्ये ती अशी दिलेली आहे की खास करून हरे कृष्ण महामंत्र, जो महामंत्राचा जो जप आहे, त्याला कुठलंही विधिविधान असण्याची गरज नाही. म्हणजे कुठलंही शास्त्र किंवा कुठलंही काय म्हणतात त्याला शास्त्रोक्त पद्धतीने आपण शुद्धीकरण करतो आणि मगच जप करायला बसणं, ह्याची आवश्यकता नाही. म्हणजे हरिनाम इज नॉट डिपेंडंट ऑन दिस. हावेवर, जसं आपल्याला कुठलीही गोष्ट करण्यासाठी एक पोषक वातावरण जेव्हा निर्माण होतं, आपण तीच गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे हरिनाम इज नॉट डिपेंडंट ऑन दिस सिच्युएशन, बट इन अवर स्टेज, जसे आपण साधक आहोत आणि आपली सुरुवात जी आहे ते अपराधयुक्त नाम, मग नामाभास आणि शुद्ध नाम, अशा आपल्या पायऱ्या गाठायच्या आहेत. आपण सुरुवातीला शुद्ध नाम करू शकत नाही. तर एक पोषक वातावरण मिळावं म्हणून हे नियम दिलेले आहेत. शक्य असेल, तुमचं शरीर साथ देत असेल, म्हणजे थंडीमध्ये कुडकुडतोय आणि ताप आलाय किंवा आणि त्याच्यात पण तुम्ही आंघोळ केली पाहिजे असं काही गरज नाही. पण उन्हाळा आहे, तुम्ही व्यवस्थित चांगल्या ठिकाणी आंघोळ करून रोज सकाळी प्रातर्विधी केले, आंघोळ केलं तर शरीर शुद्ध राहतं. आणि शरीर शुद्ध असलं की मन सुद्धा चांगल्या प्रकारे पवित्र वातावरणात आपण भगवंतांच्या नामावर कॉन्सन्ट्रेट करायला उपयोग होतो. म्हणजे सत्वगुणामध्ये आपण चांगल्या प्रकारे जप करू शकतो. सो इट इज फेवरेबल बट नॉट मॅन्डेटरी. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हे उत्तर आहे. वेळ प्रसंगी जप करू का आंघोळ करू असा जर प्रश्न, दोनच चॉईस करायचे असतील तर जप करा. पण आंघोळ करून जप करता येत असेल तर अजून उत्तम. सो दॅट इज हाऊ इट इज गायडेड. हरे कृष्ण. हरे. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? कोण कोण आहेत? येस, श्रुती माताजी, कळलाय विषय? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. माझी बहीणच आहे, तर माताजींना म्हटलं विचारावं. येस, शी इज टीचर अँड प्रॅक्टिसिंग भक्ती. येस श्रुती माताजी, एनी क्वेश्चन? क्वेश्चन नाही आहेत, पण टुडे सेशन वॉज खरंच अप्रतिम होतं. मी किचन मध्ये आपलं काम करत करत ऐकत होती, बिकॉज जेवण घरचं अजून झालं नव्हतं. बट मला खूपच आजचं सेशन प्रचंड आवडला. आय हॅड नो वर्ड्स, सो आय हॅड नो क्वेश्चन, पण मला आवडला खूप. सो कॅन आय रिक्वेस्ट टू पुट वन वर्ड? काय आवडलं सांगू शकाल एका दोन वाक्यामध्ये? व्हॉट इज दॅट पॉइंट यू लाईक विच अदर्स कॅन ऑल्सो अप्रिशिएट? येस, मला काय आवडलं म्हणजे स्टोरी जी आहे, वेन एव्हर वी टेल एनीवन अ स्टोरी, तर स्टोरीचा प्रभाव खूप असतो. लहान मूळ असू दे किंवा मोठं असू दे, एनीवन ॲट एनी एज, स्टोरी हॅज गॉट लॉट ऑफ इम्पॅक्ट. आणि आज तुम्ही जे पद्धतीने सांगितलं, दॅट वॉज मोर ऑर लेस लाईक अ स्टोरी. सो तुम्ही जेव्हा सांगत होता की कृष्णाचं अर्जुनाचं लाईट इलेक्ट्रिसिटी गेलं आमच्याकडे आता. So when you were telling about the story of Bhishma and all that, तर तेव्हा I actually imagined भीष्मदेव. तर मी ऍक्च्युली इमॅजिन करत होती की खूप कनेक्ट होत होतं. सो आय फेल्ट देन आय कुड रिलेट. हा, आवाज येत नाहीये का व्यवस्थित माझं? मध्ये मध्ये ब्रेक होतोय. आय डोंट नो मलाच येतोय का बाकीच्यांना पण ब्रेक होतोय, बट maybe it is breaking in between. आता व्हिडिओ बंद झाल्यामुळे आता चांगला आहे. तर मला ओके, तर मला तेच वाटलं की स्टोरीच्या माध्यमाने सगळं काही आम्ही अचीव करू शकतो. दॅट्स व्हॉट आय फेल्ट, अँड दॅट्स द रिझन आय फेल्ट की इट कनेक्टेड वेल विथ मी अँड आय लाइक्ड इट. Wonderful. So taking this clue, we will try and narrate as many as stories
in the upcoming sessions. Thank you. Hare Krishna. थँक्यू. हरे कृष्ण. अजून कोणाची काही सुझाव किंवा कमेंट्स काही आहेत का? किंवा प्रश्न काही? चालेल. तर आज आपण इकडेच विराम करूया. नक्कीच पुढच्या गुरुवारी पुन्हा आपल्या भेटीला येऊ. पुढचं जे सेशन आहे, जसं आपण म्हटलं, शेवटचं जे सेक्शन आहे या फर्स्ट चॅप्टरचं, दॅट इज अर्जुनाच्या शंका. And Sundari Devi will be conducting that session, so we all look forward to attend that. Bhaktavatsala Shri Krishna Bhagavan ki jai. Jagadguru Srila Prabhupada ki jai. Nitai Gaur Premanande. Hare Krishna. Hare Krishna. Hare Krishna. Thank you, Prabhuji. Hare Krishna. Thank you so much. Hare Krishna. पुन्हा भेटूया.